शेतकरी मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, सरकारने पशुपालकांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी 3 लाख रुपयापर्यंत 0% व्याजाने कर्ज देणारी महत्त्वाची योजना सुरू केली आहे. यामुळे पशुपालन व्यवसायाला गती मिळेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, संपूर्ण अपडेट माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितपणे पशु किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे. ही योजना पशुपालकांना पशुधनाच्या देखभालीसाठी कमी व्याजदरामध्ये भांडवल उपलब्ध करून देणं. या योजनेत गाय असेल, म्हैस असेल, शेळी असेल, मेंढी कुक्कुटपालन किंवा वरा पालन आणि मत्स्य व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांना लाभ मिळतो. या योजनेअंतर्गत 1,60,000 रुपयापर्यंत ते 3 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळते. तर या कर्जावर 9% व्याज आकारले जातात. मात्र नियमित कर्जफेड करणाऱ्या पशुपालकांना केंद्र सरकार 3% आणि राज्य सरकार 4% असे एकूण 7% व्याज सवलत मिळते. याशिवाय राज्य सरकारकडून बँकांना अतिरिक्त 2% व्याज अनुदान मिळतं. परिणामी केंद्र आणि राज्य सरकार मिळून एकूण 90% सवलत देत असल्यामुळे नियमित कर्जदारांना हे आता 0% व्याजदरावर मिळणार आहे. आता या योजनेमुळे राज्यातील पशुपालक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, पशुधनाची चांगली देखभाल होईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत मिळेल. या योजनेचा उद्देश काय आहे हे आपण पाहूया. तर पशुपालन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देऊन शेतकऱ्यांप्रमाणेच पशुपालकांनाही कमी व्याजदरामध्ये कर्ज मिळावे. तसेच महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 2028 पर्यंत $1 ट्रिलियन पर्यंत न्यावी, हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे. आता या योजनेचा फायदा कसा मिळेल? तर या योजनेत केंद्र सरकार 3%, राज्य सरकार 4%, त्याचप्रमाणे राज्य सरकारची अतिरिक्त 2% अशी एकूण 9% व्याज सवलत केंद्र व राज्य सरकार मिळून देत असल्यामुळं पशुपालकांना पशु किसान क्रेडिट कार्ड अर्ज आता 0% व्याजावर मिळणार आहे. आता या योजनेच्या अटी व शर्ती सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहे. तर कर्ज उचल केल्याच्या तारखेपासून 1 वर्षाच्या आत संपूर्ण कर्जाची परतफेड करणं बंधनकारक आहे. प्रकल्पामध्ये यापूर्वी केंद्र, राज्य किंवा जिल्हा परिषदेच्या कोणत्याही अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच सर्व पशु धनाची भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी असणं आवश्यक आहे. पशुपालकांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड कर्ज उचल केलेल्या तारखेपासून 1 वर्षाच्या आत संपूर्ण कर्ज परतफेड करणं आवश्यक आहे. आता व्याज परतावा या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे? तर 25,000 पर्यंत मांसल कुक्कुट पक्षी किंवा 50,000 पर्यंत अटी उत्पादक कुक्कुट पक्षी पालन करणारे शेतकरी आहेत. तर 45 किंवा त्यापेक्षा कमी क्षमतेचे हॅचरी युनिट चालवणारे किंवा 100 किंवा त्यापेक्षा कमी दुधाळ जनावरांचा गोठा असलेले, 500 किंवा त्यापेक्षा कमी मेंढी शेळी पालन करणारे शेतकरी किंवा 200 किंवा त्यापेक्षा कमी वराह म्हणजे डुक्कर पालन करणारे पशुपालक शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत. तर या योजनेची पात्रता काय पाहूया. पशुपालन व्यवसाय करणारा शेतकरी किंवा व्यक्ती असणं आवश्यक आहे. दुग्ध, शेळी, मेंढी, कुक्कुट, डुक्कर किंवा मत्स्यपालन करणारे पात्र असणार. तर अर्जदाराकडे संबंधित पशुधन युनिट असणं आवश्यक आहे. तर आता आधार कार्ड व वैध पत्र सुद्धा असणं आवश्यक आहे. बँक खाते असणं आवश्यक आहे. पूर्वी कर्ज घेतले असल्यास नियमित कर्ज फेडीचा चांगला इतिहास असावा, म्हणजे त्यांचा सिबिल स्कोर चांगला असणं गरजेचं आहे. तर काही प्रकारात जमीनधारक असेल किंवा व्यवसायाचा पुरावा असणं आवश्यक आहे, जसे की सहकारी संस्था, स्वयंसहायता गट सदस्य देखील पात्र या ठिकाणी असणार आहेत. तर यासाठी काही कागदपत्र सुद्धा आवश्यक लागतील, जसं की तुमचं आधार कार्ड असेल, भारत पशुधन पोर्टल नोंदणी प्रमाणपत्र, बँक खाते तपशील, जमीन किंवा पशुधनाचे कागदपत्र हे असणं गरजेचं आहे. आता अर्ज प्रक्रिया. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त हे या योजनेचे संनियंत्रण म्हणून काम पाहतात. पशु किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या राष्ट्रीयकृत खाजगी, ग्रामीण, राज्य सहकारी किंवा जिल्हा सहकारी बँकेत अर्ज करायचा आहे. अर्ज करताना फॉर्म भरून आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, पशुधनाची माहिती, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि बँक पासबुक. तर मित्रांनो, पशु किसान क्रेडिट कार्ड ही योजना आहे. ही योजना 2017 पासून सुरू आहे. त्याचबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांनी या योजनेविषयी माहिती नाही. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, मधील माहिती कशी वाटली, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या त्या पशुपालकांना, त्या शेतकरी मित्रांना नक्कीच शेअर करा ज्यांनी अद्यापही पशु किसान क्रेडिट कार्ड काढलेलं नाहीये, त्यांना या योजनेची माहिती नाही. मित्रांनो, व्हिडिओ तुमच्या त्या शेतकरी मित्रांना नक्कीच शेअर करा. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती मेन्शन केलेली आहे ही माहिती आपण इंटरनेटच्या सहाय्याने घेतलेली आहे. त्याचबरोबर किसान क्रेडिट कार्ड ही एक महत्वाची योजना शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने सुरू केलेली एक महत्वाची योजना आहे. ही योजना तुम्ही बँकेमार्फत या योजनेचा लाभ घेऊ शकता किंवा तुम्हाला अद्याप अर्ज जर करायचा असेल तर अर्ज तुम्ही सीएससी केंद्रावर जाऊन सुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकता. मित्रांनो, वाट पाहू पुन्हा एका योजनेची नवीन व्हिडिओची.